औसा येथे शनिवारी दिनांक 27 जानेवारी रोजी औसा जनता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा भव्य उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न। औसा येथील श्री कुमारस्वामी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते। या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम प्रसंगी माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री अमित विलासराव देशमुख व तसेच खासदार ओमराजे निंबाळकर या दोघांचा सत्कार सोसायटीचे चेअरमन अमर खानापुरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले। या कार्यक्रम प्रसंगी वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाष मुक्ता यांनी मान्यवरांच्या हस्ते पतसंस्थेचे पहिले खाते काढण्यात आले, त्यांना पासबुक देण्यात आले। तर उद्योजक महेश बिदादा यांनी मुदत ठेव केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांना मुदत ठेवीचे प्रमाणपत्र देण्यात आले। या प्रसंगी व्यासपीठावर मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी औसा शहर व तालुक्यातून अनेक मान्यवर तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या उपस्थितीमध्ये राहिलं, येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपला आशीर्वाद, आपले सहकार्य हे आमच्या पाठीमागे असंच राहील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। माझ्या सोबत जे संचालक मंडळ आहे, व्हाईस चेअरमन म्हणून अविनाश पवार त्या ठिकाणी काम करत आहेत, सचिव म्हणून त्या ठिकाणी किशोर पारुडकर आहेत, सहसचिव म्हणून आज थोडंसं दुःखद घटना, माझे मित्र ॲडव्होकेट दीपक राठोड त्यांचे वडील वारल्यामुळे ते इथं उपस्थित नाहीत, ते त्या ठिकाणी काम करत आहेत। माझे मित्र निळकंठ कुठे, प्रशांत भोसले, मंजुषा हजारे, रविकांत भावले, ही सर्व मंडळी या ठिकाणी, अलीम तांबोळी आहे, ही सर्व मंडळी संचालक मंडळ या ठिकाणी काम करत आहे। आमच्या सर्वांच्या वतीने मी आपल्याला विश्वास देतो की औसा शहरामधील या पतसंस्थेचे जे सर्व सभासद आहेत आणि सर्व नागरिक आहेत, जे ठेवीदार आहेत, आपल्या सर्वांच्या विश्वासाला तडा जाणार नाही। या सर्व नेते मंडळींनी जे चांगलं काम केलेलं आहे, हेच काम पुढे घेऊन जाऊ। लातूर जिल्ह्यामध्ये जो सहकाराचा पाया आदरणीय साहेबांनी रचला आहे, त्याचाच औसा शहरामध्ये आणि औसा तालुक्यामध्ये त्याच पाठोपाठ काम करण्याचा आणि आपल्या सर्वांच्या विश्वासास येणाऱ्या काळामध्ये पात्र राहून काम करू, हा सर्व संचालक मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सर्वांना विश्वास या ठिकाणी देतो। आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात। आदरणीय ओमदादा, आदरणीय भैयासाहेब या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं परत एकदा आपल्या सर्व व्यक्त करून, आभार व्यक्त करून मी इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।